नवरात्रीच्या पूजेमध्ये सगळ्यात कठीण सेवा ती म्हणजे अखंड दिव्याचा सांभाळ करणे आणि दिव्याची वात वर उचलणे. कारण बऱ्याच वेळा आपण दिव्याची वात वर उचलायला जातो आणि दिवा विझून जातो किंवा मग दिवा विझण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला बघा, अशा प्रकारचा ना एक चिमटा म्हणजे छोटासा जो चिमटा येतो तर तो नेहमी आपल्या जवळ ठेवायचा जेव्हा आपण अखंड ज्योत प्रज्वलित करतो. वात वर उचलायच्या आधी त्याच ज्योतीने एक दुसरा दिवा म्हणजे मातीचा दिवा प्रज्वलित करून ठेवून द्यायचा. तशी त्याची गरज पडत नाही, पण भूक नसो पण शिदोरी असो अशातला हा प्रकार असतो. वात वर उचलायच्या आधी देवी आईला नमस्कार करून घ्यायचा आणि मनोमन प्रार्थना करायची की हे देवी आई, तुझी ही ज्योत सांभाळण्याची मला शक्ती दे. आणि त्यानंतर बघा, अशा प्रकारे चिमट्याच्या मदतीने अगदी हलक्या हाताने आणि एका कोपऱ्याहून ही जी वात आहे तर ती आपल्याला वर उचलायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि मनोभावे जर आपण ही वात वर उचलली तर अगदी इझिली ही जी वात आहे तर तिचा आपण सांभाळ करू शकतो. तर चला, अशा प्रकारे अखंड दिव्याचा सांभाळ आपण 9ही दिवस करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय. हर हर महादेव.